नमस्कार, मी रत्नागिरीच्या कालभैरव मंदिरामध्ये आहे. मंदिराचा पुजारी आहे अभिजित उर्फ मनोगुरव. कोकणात शिमगा उत्सव हा मोठा असतो आणि आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि हा जो काही शिमगा उत्सव आहे, हा शिमगा उत्सव आई जोगेश्वरी तिची जी पत्नी आहे त्या जोगेश्वरीचा शिमगा उत्सव आणि तिचा होळीचा शेंडा उभा करण्यासाठी आज आपले हे कालभैरव पालखीमध्ये विराजमान होते आणि हे रात्री त्याच्या ज्या बहिणी आहेत नवलाई पावणे, त्या नवलाई पावणे जाकी मिरा सडा मिऱ्या ह्या दोन्ही पालख्या मूळ पालख्या ज्या आहेत त्या भैरीची कालभैरवाच्या भेटीला येऊन टेंब्यातल्या भैरी त्याचा भाव भैरी जुगाई ही त्याची गाठभेट करून अशा गावागावातल्या विविध सगळ्या शिमगा उत्सवाची आज सगळ्या पालख्या येऊन त्याचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या होळीसाठी ते त्या ठिकाणी शिमगा उत्सवाची परवानगी घेतात आणि त्यानंतर बरोबर 12ला भैरी देवळामध्ये होम लागतो आणि पालखीमध्ये विराजमान भैरी देव होतात आणि त्याच्या पत्नीचा होळीचा शेंडा उद्या धुलीवंदन आहे त्या धुलीवंदना दिवशी त्या ठिकाणी उभा केला जातो. त्यासाठी हा शिमगा उत्सव कोकणामध्ये आपला कालभैरवाचा सुरू आहे.